जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी गटा. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा कालच काय बघितला होता, मॅथमॅटिक्सचा शिफ्ट 2 चा पेपर बघितला होता 21 फेब्रुवारीचा. आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की एक 2-3 क्वेश्चन थोडेसे टफ होते. टफ म्हणजे ते जास्त टफ असे नव्हते, पण त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कन्सेप्ट हाय लेवलची शिकायला लागली. ओके, बाकीचे सगळे सोपे होते. तर आज आपला हा सेट 7वा असणार आहे. SSC GD 21 फेब्रुवारीचा शिफ्ट थर्डचा आज आपण 20च्या 20 क्वेश्चन बघणार आहे. यामध्ये पण असंच आहे की 2-3 क्वेश्चन आहेत थोडेसे अवघड लेवलचे, बाकीचे सगळे अगदी सोपे. ओके, तर चला मग सुरुवात करूया डायरेक्ट. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, आणि सबस्क्रायबर्स आपले वाढले पाहिजेत. ओके, चला पुढे सुरू करूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, S1 एकटा एक काम 16 दिवसात करू शकतो. S1 जो आहे तो एक काम 16 दिवसात करू शकतो. S2 एकटा तेच काम 80 दिवसात पूर्ण करतो आणि S3च्या मदतीने ते तेच काम 6 दिवसात करतात. म्हणजे S1 अधिक S2 अधिक S3 हे तिघ मिळून ते काम किती दिवसात करतात? 6 दिवसात. मग सर या तिघांचा लसावी किती येईल सांगा. आता 16 आणि 80चा तर सर लसावी 80 येईल. 16 आणि 80चा तर किती येईल? 80 येईल. पण 6चा 80 येईल का? नाही. 7ला 2 तर येतील, 3 दोन्ही 6 होतं ना, पण 3 राहील म्हणून इथं गुणले 3 केलं मी. लसावी किती येईल? हा 8 त्रिक 24, 240 समथिंग येईल. आता बघा 16 80 आणि 5 रक्कम यांचा किती येईल? 15 न भाग जाईल. इथं बघा 80 ला 80 कॅन्सल होईल, शिल्लक राहील 3. इथं 3 येईल आणि 40 येईल बघा इथं. ओके, 40. हा काय झाला? इफिशियन्सी झाली कोणाची? S1 ची 15, S2 ची 3 आणि या तिघांची मिळून 40. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, S3 तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकेल. एकटा S3 आपल्याला किती दिवसात पूर्ण करू शकेल काढायचंय. टोटल काम किती आहे माझं? 80 गुणले 3 आहे, भागिले S3 ची इफिशियन्सी करायला पाहिजे मला. S3 ची इफिशियन्सी किती असेल सांगा. S1 S2 S3 ची 40 आहे. मग या 40 मधून जर मी S1 आणि S2 ची वजा केलं तर मला S3 ची मिळेल. म्हणजे मला काय करावं लागेल? 40 वजा 18 अधिक 3 सॉरी 15 अधिक 3 18. 40 वजा 18 किती येईल? 22. हे काय मिळेल मला? S1 ला किती वेळ लागेल हे, सॉरी S3 ला किती वेळ लागेल हे कळेल. आता सॉल्व करा. बे के बे, बे के बे, बेचोक 8, 0. 120 डिवायडेड बाय 11. ऑप्शन सेकंड. क्लिअर? सिंपल आहे, काय अवघड असं नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. पहिला काय करायला लागेल इथं? 6 दुनी 12, 12 वजा 9 किती होईल? 3 उरेल. 4 आणि 14 अधिक 3 किती होईल? 17. म्हणजे या सगळ्याबद्दल तर इथं 17 आलं. इथं सॉल्व करा, किती होईल बघा. 4 एकी 4, 4 एकी 4, 4 7 28. म्हणजे इथं पण 17 आलं. 17 गुणले 17 किती येतं? 289 येतं, कारण 17चा वर्ग होईल आणि इथं पण 289 आहे. मग 289 भागिले 289 1 ऑप्शन करेक्ट असेल. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आणि त्याची विक्री किंमत यामध्ये 120 रुपयाचा फरक आहे. खरेदी किंमतीत आणि विक्री किंमत 120 रुपयाचा फरक आहे, म्हणजे 120 रुपये काय झाला? नफा झाला. तर टक्केवारी नफ्याची किती आहे? 10%. तर विक्री किंमत किती आपल्याला काढायची आहे. आता बघा, खरेदी किंमत 100% असणार. ओके, त्याच्यावर 10% नफा झालाय, म्हणजे 110% काय असणार आहे? विक्री किंमत असणार आहे. आणि या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 10%. या 10%ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? 120. मग आपण कसं काढू शकतो? 120 हे जर 10% असेल तर 100%ची व्हॅल्यू किती? सॉल्व करा. 0 ला 0, 100%ची नाही काढणार मी, 110%ची, कारण मला काढायचे काय? विक्री किंमत. विक्री किंमत 110% असेल तर 110%ची व्हॅल्यू किती? 0 ला 0 कॅन्सल होईल, 0. 11 दुनी 22, 7ला जाईल 20, 11 एके 11 आणि 20 एक सॉरी एकच मिनिट. 11 दुनी 22, 7ला 2 जाईल, 11 एके 11 आणि 2 13, 1320. ऑप्शन बी. क्लिअर? त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, 1000 रुपये वर 2 वर्षासाठी मिळणारे चक्रवाढ व्याज किती आहे? व्याज 6 महिने लागले 464.1 रुपये आहे, तर वार्षिक व्याजदर किती? व्याजदर काढायचे चक्रवाढ व्याज मधला. आता मी तुम्हाला ह्या टाईपचं एक्झाम्पल मागच्या शिफ्ट मध्ये पण सांगितलेलं, शिफ्ट 2 मध्ये पण सेम एक्झाम्पल होतं. तिथं आपण काय केलेलं? रेशो काढत होतो. कशाचा? ए चा, सॉरी पी चा, मुद्दलचा आणि अमाऊंटचा, रासचा. आता 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज लागले. ओके, 6 महिने आहे, म्हणजे 6 6 6 6 असं टोटल 4 टर्म मध्ये लागेल, कारण
एका वर्षात 6 महिन्याचे 2 भाग होतील, कारण 12 महिने असतात ना, त्याच्यामुळे 4 लागेल. जो काय माझा घातांक असणार आहे तो 4 आला पाहिजे. आता मला माहिती आहे प्रिन्सिपल किती आहे माझे 1000 आहे. ओके, आणि मुद्दल किती आहे? सॉरी, मुद्दल माझी 1000 आहे. आता रास किती असेल? रास असेल प्रिन्सिपल अधिक व्याज. चक्रवाढ व्याज किती आहे? 464.1 अधिक प्रिन्सिपल करा 1000, म्हणजे काय होईल? 1464.1 आहे. मी फक्त इथे 1 लिहितो आणि पॉईंट आहे त्याच्यामुळे इथे एक 0 वाढवतो. आता सर हेच मला कालच्या एक्झाम्पल मध्ये पण आलेलं ना, 10च्या पुढे 3 0 आहेत किंवा 1च्या पुढे 4 0 आहेत. याचा अर्थ काय? हा 10चा घातांक 4 आहे सर, आणि हा काय 11चा घातांक 4 आहे. आणि जेव्हा 10चा घातांक 4 वरून 11चा घातांक 4 वर जातं त्यावेळेला व्याज किती लागतं? 11 म्हटल्यावर 1 रुपये व्याज लागलं. 10 रुपये वर गुणले सर 100 करा, झिरोला झिरो कॅन्सल होईल. व्याज लागलं 10%. आणि हे 10% कसलं काढलं आपण? सहामाही काढलं. विचारले काय? वार्षिक. मग वर्षाला किती लागेल? 20%. ऑप्शन 3 माझं करेक्ट असणार आहे. बरोबर. हे सहामाही आहे, लक्षात ठेवायचं. 6 महिन्याचं काढले आपण, कारण ते 4 घेतले ना, 6 महिन्याचे 4 टर्म आहेत म्हणून ते 4 घेतलं. वार्षिक जर असेल तर याच्या दुप्पट होईल. क्लिअर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. काटकोन त्रिकोणाची सर्वात लांब बाजू 17 सेंटीमीटर आणि उंची 15 सेंटीमीटर असल्यास काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता सगळ्यात पहिला काटकोन त्रिकोण असतो कसा? अशी एक लाईन असेल, असे एक असेल आणि असे एक असेल. याला आपण काय म्हणतो? काटकोन त्रिकोण म्हणतो. इथला कोण किती अंशाचा असतो? 90 अंशाचा. आता त्यांनी काय सांगितलंय? याची जी सर्वात मोठी बाजू आहे तो त्याचा कर्ण असणार आहे, ती आहे 17 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर त्याची उंची ही असणार आहे, ही आहे 15 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहित आहे 15 आणि 17 जर असेल तर ट्रिपलेट माहित असेल तुम्हाला, हे असेल 8 सेंटीमीटर. आणि 8 सेंटीमीटर कसं काढू शकतो तुम्ही? 17चा वर्ग बरोबर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. काटकोन त्रिकोण पायथागोरस प्रमेय ज्याला म्हणतो तो इथं वापरला तरी तुम्हाला 8 सेंटीमीटर मिळेल. आता विचारले काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय? 1/2 लांबी गुणले रुंदी. लांबी आहे सर 8 सेंटीमीटर किंवा बेस म्हणू शकतो आपण त्याला. बेस आहे आपला 8 सेंटीमीटर आणि उंची आहे 15 सेंटीमीटर. सॉल्व करा. बे के बे, बे चौक 8, 15 चौक 60 सेंटीमीटर स्क्वेअर. क्लिअर. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 6. 40% आणि 50%च्या दोन सलग सवलतीनंतर एक वस्तू 204 रुपयाला विकली जाते, तर वस्तूची चिन्हांकित किंमत सांगायचं आहे. आता काय करायचं? समजा ती x ची वस्तू आहे, त्याच्यावर पहिली सूट किती दिली? 40% सूट दिली, म्हणजे विकणार कितीवर? 60% वर. 60 भागिले 100. त्यानंतर 50% सूट आहे, म्हणजे विकणार परत 50% वर. 50 भागिले 100. आणि बरोबर किंमत किती झाली त्याची? मग त्यानंतर 204 रुपये. आता सॉल्व करा. काय करेन मी सर? 2 शून्यला हा एक शून्य, हा एक शून्य, 2 शून्य गेलं. त्यानंतर काय करता येईल सांगा मला? 5 न भाग देऊ का? ना 5 न नाही, 6 न देतो डायरेक्ट. 6 एके 6, साइन त्रिकम 18, उरेल काय? 2, साइन चौक 24, 34 आलं. आणि इथं 5 आहे, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 0 आहे असं. 34 दोन्ही काय होईल? 34 दोन्ही 78 होईल ना, सॉरी 68 होईल. 68 आणि 0 आहे असं. 680 कुठं दिसतंय का? ऑप्शन फर्स्ट माझा बरोबर असेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7. एका खुर्चीची चिन्हांकित किंमत खरेदी किमतीपेक्षा 10% जास्त आहे. 10% जास्त आहे म्हणजेच काय बघा? जर त्याची खरेदी किंमत कॉस्ट प्राइस जर 10 असेल तर चिन्हांकित किंमत किती असणार? 11 असणार MRP. आता पुढे काय दिले त्यांनी? 11 रुपयांची सूट दिल्यानंतर 132 रुपयांना ती वस्तू विकली, तर नफ्याची टक्केवारी किती? आता विकले कितीला? 132 रुपयाला, अधिक सूट किती दिली ते त्याच्यावर 11, टोटल किती झाली? 143. आणि हीच काय असते? MRP. कारण MRP चा फॉर्म्युला काय आपला? विक्री किंमत आणि सूट यांची बेरीज केली तर मला MRP मिळते. आता MRP 143 मिळाली, पण इथे MRP किती आहे? 11 आहे. इथे MRP किती आहे? 11 आहे. म्हणजे 143 भागिले 11 जर केलं तर मला 1 ची किंमत मिळेल. किती मिळेल बघा? 11 एके 11, 11 त्रिक 33, 1 ची किंमत आली 13. कॉस्ट प्राइस किती आहे? 10 आहे. मग 10 गुणले जर 13 केलं मी तर किती मिळेल? हे 130 मिळेल. 130 काय झाली आता? कॉस्ट प्राइस झाली. म्हणजे खरेदी किंमत 130, विक्री किंमत किती? 132. विचारले काय मला? नफा विचारलाय. समजा 130 ची वस्तू 132 ला विकली तर नफा किती झाला? 2 रुपये. किती रुपये वर? 130 रुपये वर. गुणले सर 100 करा. झिरोला झिरो कॅन्सल होईल. 20 भागिले 13, 13 एके 13, पॉईंट 13 5 65, 1.5 समथिंग येईल बघा. 1.53. ओके, 1.5 बाकी कुठं नाही ना, इथे एवढंच आहे.
1.53% आन्सर असेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. एका शाळेत एकूण 560 विद्यार्थी आहेत. शाळेतील मुला-मुलींचे गुणोत्तर 13:15 आहे. ओके. जर आणखी शाळेत 40 मुलांनी प्रवेश घेतला तर मुला-मुलींचे नवीन गुणोत्तर किती? टोटल विद्यार्थी 560 आहेत. मुला-मुलींचे गुणोत्तर 13:15 आहे. म्हणजे एकूण किती झाले? 28. एकूण किती झाले? 28. मग 560 भागिले 28 करा. एकाची व्हॅल्यू काय येईल मला? ओके. 28 एके 28, 28 दोन्ही 56. एकाची व्हॅल्यू किती झाली? 40. सॉरी, एकाची व्हॅल्यू किती झाली? 20. आता किती जणांनी प्रवेश घेतलाय रे? 40 जणांनी घेतलाय. एकाची व्हॅल्यू 20 आहे. मग 40 किती जणांची व्हॅल्यू असणार आहे? दोघांची. म्हणजे या 13 मध्ये किती वाढणार आहेत? परत 2 मुलं वाढतील, 15 होतील. मुले आहेत तेवढ्याच 15 आहेत. 15 मिळेल. 15 म्हणजेच काय? एकास एक. क्लिअर? काय अवघड नाही. फक्त आपण काय केलं? ऍड केल्या रेशो मध्ये गोष्टी. क्वेश्चन नंबर 9 बघा. जर घड्याळाची मूळ किंमत 500 रुपये आहे आणि ती प्रथम 10% वाढवली आणि 15% कमी केली तर घड्याळाची छापील किंमत किती असेल? घड्याळाची छापील किंमत किती असेल आपल्याला विचारले. ओके 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 ठीक आहे. बघा पहिला किती आहे? ती 500 मूळ किंमत. त्यानंतर ती 10% वाढवले म्हणजे 110 भागिले 100 ला देणार. त्यानंतर बघा 15% कमी केले म्हणजे 85% विकणार तो. 85 भागिले 100 तर किती येईल सांगा आता? आता काय करू शकतो सर? 2 झिरोला सर 2 झिरो कॅन्सल करू शकतो. तर एका झिरोला सर 1 झिरो कॅन्सल करू शकतो. 5 एके 5, 5 दुनी 10, 11 पाचचा 55, 11 अठ्ठे 88, 88 अधिक 5 किती होईल? 93 होईल ना. 93 भागिले 2, बेचोक 8, बेसक 12, परत बेसाती 14 आणि बेपंचे 10. 467.5 ऑप्शन बी. क्लिअर? त्यानंतर बघा पुढे सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 10. ठराविक संख्येने 27% त्या संख्येच्या 13% पेक्षा 56 जास्त आहे. काय सांगितले? एखाद्या संख्येचं 27% जे आहे ते त्या संख्येच्या 13% पेक्षा 56 जास्त आहे म्हटले. म्हणजे यातला फरक किती आहे सांगा? यातला फरक आहे सर 14%चा. आणि 14%ची व्हॅल्यू त्यांनी किती दिले? 56 दिले. 14%ची व्हॅल्यू त्यांनी किती दिले? 56 दिले. मग 1% व्हॅल्यू किती असेल सांगा? 14. 56 भागिले 14, 14 चोक किती होईल? 14 चोक 56 येते. 1%ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. विचारले काय? संख्येचे मूल्य काय आहे? आता 1%ची व्हॅल्यू जर 4 असेल, संख्या किती असणार आहे? ती 100% असणार आहे. मग 100%ची व्हॅल्यू किती असेल रे? 400 असेल. ऑप्शन फर्स्ट सोपा येणार आहे. आजच्या म्हणजे या शिफ्टचे तर सगळे क्वेश्चन थोडेसे सोपे आहेत असं मला तर वाटते. तुम्हाला काय वाटतंय बघा. क्वेश्चन नंबर 11 सोपा म्हटलो आणि असा क्वेश्चन आला बघा. आता काय सांगितले? टी यू आणि व्ही चे सरासरी वजन 42 किलो आहे. काय सांगितले? टी व्ही आणि यू यांचे सरासरी वजन किती आहे? 42 किलो आहे. म्हणजेच काय? टी अधिक यू अधिक व्ही. इथं काय लिहू शकतो मी? 42 गुणिले 3 लिहू शकतो. आणि पुढे काय सांगितले त्यांनी? ए आणि यू चे सरासरी वजन 40 किलो आहे. ए अधिक यू किती आहे? 40 गुणिले 2 आहे. बरोबर. सरासरी 40 आहे म्हटल्यावर गुणिले 2 केल्यावर मला मिळेल. आणि यू आणि व्ही जे आहेत, यू आणि व्ही जे आहेत, ओके, म्हणजे यू अधिक व्ही यांचं सरासरी वजन 36 आहे. 36 गुणिले 2 लिहितो मी. आता सिंपल मला काढायचं आहे यूचं वजन. काढायचं आहे कोणाचं? यूचं वजन. मग मी समजा यातनं टी आणि व्हीचं जर वजा केलं तर मला यूचं मिळेल. पण टी आणि व्हीचं तर मी इथनं काढू शकत नाही. मग या दोघांमधून मी यूचं काढू शकतो का? या दोघांमधून मी यूचं काढू शकतो का सांगा? काय करता येईल मला? आता बघा या दोघांचं वजन किती होईल? 80. आणि या दोघांचं किती होईल? या दोघांचं काय किती होईल? आय थिंक ना इथं ए प्लस आणि हे आहे ना, हे टीच्या जागी ए करा. इथे ए असणार आहे माझ्या मते, कारण टीचा काय संबंधच नाही पुढच्या वजनांमध्ये. इथं ए असणार आहे 100%. इथं ए करा. ठीक आहे. ही थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे इथं. आता बघा या दोघांचा 80 असेल, इथं 36 दोन्ही 72 असेल आणि इथं किती असेल सांगा? 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 126. मग आता बघा मी इथं काय करतो? ए यू आणि व्ही ह्या तिघांची जर मी बेरीज केली तर काय होईल सांगा? काय होईल? ए अधिक व्ही अधिक 2 यू मिळेल, अधिक 2 यू मिळेल. मग बेरीज करा किती होते बघा? 80 आणि 72 किती होईल?
6 दुनी 14 आणि 15 152 होईल का? 152 होईल. आता या 152 मधून मी काय करतो, ए अधिक यू अधिक व्ही, ए अधिक व्ही अधिक यातलं एक यू वजा करतो, म्हणजे 126 वजा करतो. मग शिल्लक राहील काय? एक यू शिल्लक राहील, एक यू शिल्लक राहील. मग हेच मला काढायचं आहे. आता 52 मधनं जर 26 वजा केलं तर राहतं किती सर? 26 किलो. म्हणजे जो यू असणार आहे त्याचं वजन किती असणार आहे? 26 किलो. ओके, सिंपल आहे. ही थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे, तर टी नाही तर ए आहे. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 12. एका विद्यार्थ्याला 6 विषयात मिळवलेले सरासरी गुण, एका विद्यार्थ्याने 6 विषयात मिळवलेले सरासरी गुण 75 आहेत. जर त्या विद्यार्थ्याला एका विषयात 80 गुण मिळाले तर उर्वरित विषयात एकूण किती गुण मिळाले? आता 6 विषयात 75 मिळाले, बरोबर. 6 विषयात 75 मिळाले, म्हणजे सॉरी 6 विषयात सरासरी 75 आहे. 6 विषयांची बेरीज किती होईल सांगा? 6 विषयांची बेरीज किती होईल? 75 गुणिले 6 होईल. 75 गुणिले 6 करा, वजा 80 करायचं त्यातलं, म्हणजे एका विषयाचं गुण मी वजा केलं तर राहिलेल्या विषयांचे एकूण गुण मला कळतील. किती येईल बघा? 6 पंचे 30, 7 सक्कम 42 आणि 45 वजा 80 करा. 450 वजा 80 केलं किती होईल? 380 मिळेल का रे? बरोबर ना? 380 नाही, सॉरी 370 मिळेल. 370 ऑप्शन ए. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 13. खालीलपैकी कोणती संख्या 11 ने निशेष भाग जाते? डिफरन्स मला 0 मिळायला पाहिजे किंवा 11 मिळायला पाहिजे. चला, 6 आणि 9 15, 4 आणि 1 5, 15 आणि 5 डिफरन्स आला 10, काय संबंध नाही. 8 आणि 6 सॉरी 14 आणि 9 आणि 2 11 डिफरन्स येतो 3, काही संबंध नाही. 4 आणि 5 9 आणि 15, 9 आणि 15 डिफरन्स कितीचा आहे? 6चा आहे. इथं बघा 8 आणि 6 किती होईल? 14 आणि 5 आणि 9 14, डिफरन्स कितीचा आहे? 0चा, म्हणजे याला 11 ने पूर्णपणे भाग जाईल. ओके, चला क्वेश्चन पुढचा बघा. क्वेश्चन नंबर 14. काय सांगितलंय? सीमा एक काम 120 दिवसात पूर्ण करते, अंजली तेच काम 144 दिवसात पूर्ण करते, सोनिया तेच काम 180 दिवसात पूर्ण करू शकते. जर हे तिघे मिळून तेच काम करतात, त्यांना 3300 रुपये मोबदला मिळत असेल तर पेमेंट मध्ये अंजलीचा वाटा किती? आता आपल्याला 3300 रुपये या तिघींमध्ये वाटायचे आहेत आणि आपल्याला माहित आहे जेव्हा आपल्याला हा टाइम अँड वर्कचा क्वेश्चन येतो त्यामध्ये पैसे वाटायचे असतात. ते पैसे आपण वाटतो कशाच्या बेसिसवर? त्यांच्या इफिशियन्सीच्या, त्याच्या क्षमतेच्या. मग आता क्षमता कसं काढीन मी? सीमा जी आहे तिला 120 दिवस लागतात. त्यानंतर अंजली जी आहे त्या अंजलीला 144 दिवस लागतात आणि सोनियाला SO लिहितो, सोनियाला 180 दिवस लागतात. आता या तिघांचा काय काढा? लसावी काढा. सर 12 ने 124 ला भाग जाईल, 18 ने पण जाईल, पण 0 एक्स्ट्रा राहील, म्हणजे 44 0 याची काय असेल? काय असेल? लसावी असेल. आता 12 गुणिले 12 144 येईल, 120 न भाग जाईल ना, बरोबर का? 0 ला 0, 12 एक्के 12 आणि 12 दुनी 24, सॉरी 120 येणार नाही, फक्त 12 येईल. ओके, इथं 10 येईल. क्लिअर. आणि 18 ने बघा, 18 ने किती वेळा भाग जाईल? 0 ला 0 कॅन्सल होईल डायरेक्ट. 8 न भाग जाईल, बरोबर. 18 8 144 येईल. क्लिअर. मला एफिशियन्सी मिळाली कोणाची? सोनियाची, एची सॉरी सीमाची, अंजलीची आणि सोनियाची. विचारलाय कोणाचा वाटा सर? विचारलाय कोणाचा? अंजलीचा विचारलाय. आता टोटल रक्कम मिळाली त्यांना 3300. हे वाटायचे तिघींच्या मध्ये, मग तिघींच्या एफिशियन्सीने याला भाग द्यायला पाहिजे. 12 अधिक 10 22, 22 अधिक 8 30, आणि काढायचा कोणाचा वाटा मला? अंजलीचा. अंजलीचा किती आहे? 10. चला सर 0 ला 0 कॅन्सल करा, 3 एके 3, 3 एके 3, 2 0, 1100 रुपये कुठे आहेत बघा? 1100 रुपये त्या अंजलीला द्या आणि विषय मिटवा. चला क्वेश्चन नंबर पुढचा 15. काय? दोन मुले 900 मीटर लांबीच्या पुलाच्या विरुद्ध टोकाला उभे आहेत. म्हणजे एक पूल आहे, या पुलाचं डिस्टन्स किती आहे? 900 मीटर आहे. दोन मुलं उभे आहेत इथे, ए आणि बी. ओके, त्यांनी काय सांगितले? जर ते अनुक्रमे 10 मीटर प्रति मिनिट आणि 8 मीटर प्रति मिनिट, हा जो येतोय हा 10 मीटर प्रति मिनिट ने येतोय आणि हा जो येतोय हा 8 मीटर प्रति मिनिट ने येतोय. ओके, 8 मीटर प्रति मिनिट ने येतोय. वेगाने एकमेकांकडे चालत असतील तर एकमेकांना किती वेळात भेटतील? टाइम काढायचा आहे. आपल्याकडे स्पीड आहे आणि डिस्टन्स आहे.
आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर हाच माझा फॉर्म्युला आहे. मला टाइम सर काढायचा आहे, डिस्टन्स आहे माझा 900 आणि ते दोघं एकमेकाच्या विरुद्ध दिशेला चाललाय, त्याचा अर्थ काय, त्यांचा स्पीड काय होणार, प्लस होणार. 18 करा सर, 18 की 18. आता क्वेश्चन नंबर 16 बघा, काय सांगितलं इथं, एका मिश्रणातील आम्ल आणि पाण्याचे गुणोत्तर 7:4 आहे. जर त्यात 2 लिटर पाणी मिसळल्यास आम्ल आणि पाण्याचे गुणोत्तर 7:5 होतं. एका साईडला आम्ल आहे, एका साईडला पाणी आहे, पाणीला मी वॉटर डब्ल्यू लिहितो. पहिला गुणोत्तर आहे 7:4 आणि नंतर झाले 7:5 आणि हे कधी झाले, 2 लिटर पाणी मिसळल्यावर. आम्ल मिसळले का नाही, म्हणजे आम्ल आहे तेवढं माझं राहिलं इथं, पण पाणी मला 2 लिटर मिसळले. इथं वाढलंय किती, 1, पण मिसळले किती, 2. एकाची व्हॅल्यू असणार आहे 2. काढायला काय सांगितलंय, आम्लचे प्रमाण किती, एकाची व्हॅल्यू 2 आहे, आम्ल किती आहे, 7 आहे, म्हणजे 7 गुणिले 2 सर 14 लिटर. ऑप्शन 4 माझा करेक्ट असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 17. जर पंख्याची विक्री किंमत 306 रुपये असेल आणि नुकसानीची टक्केवारी 32 असेल, तर पंख्याची खरेदी किंमत किती असेल. त्यांनी काय सांगितले, विक्री किंमत दिली त्यांनी 306 रुपये आणि तोटा झालाय 32% म्हणून सांगितले, तर खरेदी किंमत किती. आता जर 306 रुपयाला तो पंखा विकलाय आणि त्याच्यावर त्याला 32% तोटा झालाय, म्हणजे कितीला विकणार असणार आहे तो, 68%ला. मग 306 जर 68 ची किंमत असेल तर खरेदी किंमत किती असते, 100%. काढा, सॉल्व करा, कितीने जाईल बघा. 4 एके 4, 4 सत्ते 28 किंवा 14 ने जातो बघा डायरेक्ट, सॉरी 17 जाईल. 17 चौक 68, 17 एके 17, 17 8 बरोबर, 17 8 136 बरोबर. 18 भागिले 4 गुणिले 100 करा. 4 एके 4, 4 चौक 16, उरलो 2, 4 पंचे 20, 4.5 गुणिले 100 करा. 450 कुठे दिसतोय, ऑप्शन बी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. मसावी काढायचा आहे. मसावी काढायला काय करतो आपण, लहान कोणता आहे बघतो. आता 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक 4 मध्ये लहान कुठला, 2चा घातांक 3 गुणले 3चा घातांक 5 आणि 3चा घातांक 6 मध्ये लहान कुठला, 3चा घातांक 5. कुठे दिसतंय, 2चा घातांक 3, 3चा घातांक 5, ऑप्शन फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर 19 बघा, काय सांगितले, पी वजा क्यू ची किंमत 9 आहे, पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग बरोबर 127 आहे, तर पी क्यू चे मूल्य शोधा म्हटले. सिंप्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. कसं करू शकतो मी, आता पी वजा क्यू ची किंमत मला 9 दिली. समजा मी इथं काय केलं, पी वजा क्यू त्याचा स्क्वेअर केला, तर इकडे पण काय होईल, 9चा स्क्वेअर होईल, बरोबर. पी वजा क्यू चा स्क्वेअर म्हणजेच काय, पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग वजा 2pq वजा 2pq आणि 99 काय होईल, 81 होईल. आता पी चा वर्ग आणि क्यू चा वर्ग किती दिलाय त्यांनी, 127 वजा 81 बरोबर 2pq आणि pq बरोबर काय येईल, 127 मधनं 81 वजा करा. 7 1 गेलं 6 आणि 12 8 गेलं 4 भागिले 2 बरोबर pq, म्हणजे काय होईल, 2 के 2 बेत्रिक 6 23 आन्सर माझा असेल. आणि आता लास्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. 5 वर्षात 13% वार्षिक दराने विशिष्ट रकमेवर मिळणारे साधे व्याज रुपये 2275 आहे, तर ती रक्कम शोधा म्हटले त्यांनी. तर ती रक्कम शोधायची आहे मला. आता 5 वर्षात 13% वार्षिक दराने साधे व्याज 2275 आहे, व्याज आहे सर 2275, मला काढायचे मुद्दल पी आहे असं ठेवला, टोटल इयर्स 5 आहेत, 13% व्याजदर आहे, भागिले 100 करा. कितीनं भाग जाईल बघा, 5 एके 5, 5 चौक 20, 5 वजा 25 आणि 5 वजा 25, 13 ने भाग जाईल का रे परत, 13 एके 13, 13 2 26, 13 त्रिक 39, 13 5 65, आन्सर काय येईल, 3500. ओके, ऑप्शन 3. इथं आपला सेट 7 नंबरचा सेट पण कव्हर होतो. 20 पैकी 20 क्वेश्चन आपले झालेले आहेत. आणि इथं जसं 20 पैकी 20 क्वेश्चन व्हायलेत, तसेच तुमचे एक्झामला सुद्धा 20 पैकी 20 क्वेश्चन आलेच पाहिजेत. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. जय हिंद.